तर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहानं खुलासा केलेला आहे। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प मिळाल्याचं अदानी समूहानं म्हटलंय। टेंडरच्या अटी शर्ती मवियाच्या काळात ठरल्या असं देखील अदानी समूहानं म्हटलंय। तर प्रकल्पाविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं अदानी समूहाकडून सांगण्यात आलंय। तर पात्र ठरणाऱ्या धारावीकरांचं या जागेमध्ये पुनर्वसन होणार असल्याचं देखील अदानी समूहानं म्हटलेलं आहे। तर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून अदानी समूहानं नक्की काय स्पष्टीकरण दिलंय ते आपण पाहतो आहोत। पारदर्शक पद्धतीनं धारावी पुनर्विकास प्रकल्प हा जो आहे तो आम्हाला मिळालाय असं अदानी समूहानं सांगितलंय। टेंडरच्या अटी शर्ती मवियाच्या काळात ठरल्या असं देखील यावेळेला अदानी समूहाकडून सांगण्यात आलं। प्रकल्पाविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होतोय असं देखील अदानी समूहाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर पात्र ठरणाऱ्या धारावीकरांचं याच जागेत पुनर्वसन करणार असल्याची माहिती देखील अदानी समूहाकडून देण्यात आली। तर एसआरएत मिळणाऱ्या जागेपेक्षा 17% जास्त जागा देणार असल्याचं देखील अदानी समूहाकडून सांगण्यात आलंय। तर सरकारनं काही विशेष लाभ दिल्याचा दावा चुकीचा असल्याचं देखील अदानी समूहानं सांगितलं। टीडीआरचं महापालिका आणि राज्य सरकारकडून परीक्षण होणार असल्याचं देखील यावेळेला अदानी समूहाकडून सांगण्यात आलेलं आहे।